काय म्हणते रुपाली, काय चाललंय? आज सुट्टी भेटली तुम्हाला माझ्यासाठी? अरे तुझ्यासाठी सुट्टी काढली ना आज मी. हो ना. मग आज तर काय खूप सुंदर दिसते ना, एकदम भारी. तुम्ही पण ना. खरंच एकदम भारी. हो ना. आणि हा ड्रेस तर खूपच सुंदर दिसतोय. आणि माझ्या तोंडाकडे बघून मला कोण सुंदर एवढी बायको दिली असते नाही का? तू लग्न केलं म्हणून माझं आयुष्य एकदम सार्थक झालं नाही का? बरं ते जाऊ द्या, आता एवढं पण मला झाडावर चढवू नका. आणि नाही, झाडावर चढवत नाही, जे आहे तेच बोलतोय. मला समजतंय तुमचं सगळं काही. आणि कसं आहे, जे खरं आहे ते बोलायचं ना, मी खोटी तारीफ करतच नाही तुझी. अच्छा, हो मग मग आता तारीफच करणार आहे की काही करायचं पण नाही, करूया ना. त्याच्यासाठी नाही करत आहे, पण तारीफ खरी खरी करते हो. बर मग या ना. ऐक काय झालं? ऐक अरे काय, अरे काय झालं? माझं पोट दुखतंय. अरे बापरे, मी डॉक्टरला फोन करतो, थांब. फोन, माझं पोट लय दुखतंय. एक मिनिट थांब, डॉक्टरला बोलून घेतो. डॉक्टरला बोलवा. थांब, मी फोन आणतो. माझं पोट ऐक. अरे पूर्वी पण असं झालं होतं ना तुला, परत बोलते का आता? हो ना, बघा ना. बरं, ते आपल्या डॉक्टरला फोन करतो मी. हॅलो, डॉक्टर साहेब बोलताय ना? हा नमस्कार, मी विशाल बोलतोय. अहो माझ्या बायकोचं फार पोट दुखतंय, घरी येता का तुम्ही? अहो लवकर या ना, लगेच या ना. पेशंट आहेत का? नाही, तिचं फार पोट दुखतंय. ठीक आहे ठीक आहे, लवकर या पण. हा, ते 10-15 मिनिटात येतो बोलले. सहन नाही होत, बिलकुल सहन नाही काय होत. मी ते लिंबू सरबत वगैरे काही देऊ का? अहो काहीच फायदा नाही त्याचा. डॉक्टरला बोलवा. माझं पोट. नाही, येते बोलले ते 15 मिनिटात. हा डॉक्टर साहेब, यावर खूप पोट दुखते हो तुझं. अहो एवढ्या अर्जंट मध्ये तुम्ही फोन केला? हा. या, कुठं आहे मॅडम? डॉक्टर साहेब, पोट दुखते पाव. अच्छा, यांचं दुखतंय का पोट? हो, दरवेळेस दुखतं बरं का डॉक्टर आणि साहेब. नेहमीच प्रॉब्लेम बरं काही. हा का? अहो डॉक्टर साहेब, तिथं दुखतंय. अहो बघावं लागेल ना. ऐका ना, तुम्ही एक 5 मिनिटं बाहेर थांबा, मला व्यवस्थित चेक करू द्या. बरं, ठीक आहे. चेक करून मी सांगतो तुम्हाला काय ते. हा. 1 मिनिट. ऐक. इथं दुखतंय जास्त. इथं ना? हो. तुम्ही एक साईडला होऊन जा, मी देतो तुम्हाला इंजेक्शन. बरं आहे ना डॉक्टर साहेब? हा बरं आहे. हा. आता मी त्यांना इंजेक्शन दिलंय हा. आणि एवढा काही मोठा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हा. पण काय आहे ना, त्यांच्या ना एक साईडला पोटात सूज आलेली. अरे बापरे, मग? तर एक 8 दिवसाची ट्रीटमेंट आहे. मला मला यावं लागेल का? नाही 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 नाही, मी घरी येऊन जाईल. हा. मला फक्त एक रोज इंजेक्शन द्यावं लागेल. बरं, मग रोज तुम्ही येणार का घरी? हा, रोज मी येऊन जाईल इंजेक्शन द्यायला. हा. कारण कसं आहे माहितीये का, हॉस्पिटलला ऍडमिट केलं तर तुमचा खर्च वाढेल. हो, त्याच्यापेक्षा मीच घरी येऊन जाईल चालेल आणि चालेल. रस्त्यातच तुमचं घर आहे. हो बरोबर. हा? तुम्ही आले तर बरंच राहील, म्हणजे तिला पण येणं जाणं त्रास होईल ना पोटामुळे. हो हो बरोबर. तर ठीक आहे, मी आता त्यांना इंजेक्शन दिलंय. हा. त्यांना थोडा वेळ आराम करू द्या, त्याच्यानंतर त्यांच्याकडे जा. बरं, ते तुमची फी किती झाली? एक सोबतच द्या आता. हा, मग सगळं ट्रीटमेंट झालं देऊ ना? हो, सगळं ट्रीटमेंट झालं ना तेव्हा द्या. चालेल चालेल. आता उद्या येणार का तुम्ही? हा, उद्या येतो ना मी. माझे पेशंट संपले ना, मी डायरेक्टली येऊन जाईल. बरं, धन्यवाद डॉक्टर बरं का, तुम्ही तुमचं काम सोडून आले त्याबद्दल. नाही हो, तसं काही नाही, आता माझं कामच ते. नाही नाही, खरंच खूप दुखत होतं ना, तुम्ही लवकर आले त्या मनाने. नाही नाही, ठीक आहे. हो चला. चला मी येतो मग. हो चालेल. रुपाली, बरं वाटते ना आता? हो, बरं वाटते आता. ते डॉक्टर काय बोलले माहिती का? काय बोलले ते? 8 दिवस इंजेक्शन घ्यायला, म्हणजे 8 इंजेक्शन घ्यायला लागतील दररोज एक असं. अच्छा.
हो. त्याच्याने बरं होईल का हे? हा बरं होऊन झाले म्हणे, जास्त नाही म्हणे, सूजचा प्रॉब्लेम आहे थोडं. अच्छा. हो, पण 8 दिवस घ्यावंच लागले इंजेक्शन. हा ठीक आहे ना, काही नाही. आणि पण हॉस्पिटलला पण जायची गरज नाही, तेच घरी येणार आहे. अच्छा अच्छा. हो. बघा ना, एकदा इंजेक्शन दिलं त्यांनी म्हणजे बोटाला थोडस शांतता वाटते. आणि डॉक्टर चांगले बरं का ते म्हणे आता पैसे नका देऊ, पूर्ण तुमचं ट्रीटमेंट झाल्यावर मला एकदाच पैसे द्या. अच्छा, आणि चांगलं आहे ना मग. आणि ते परत पण दवाखान्यात पण जायची गरज नाही आपल्याला, अच्छा अच्छा, तेच रोज घरी येणार आहे. 8 दिवस ट्रीटमेंट घेऊन तुला बरं वाटेल. चालेल चालेल. तुला काही भूक वगैरे लागली, काही खायला आणू का? नाही, मी थोडं झोपते बस. काही पाणी वगैरे आणू का? नाही, झोपते थोडं बस. हा, ताप वगैरे नाही ना? नाही, काही नाही. ठीक आहे, आराम कर. हो. मी पांघरण टाकतो. जॉबचा टाइम झाला आणि डॉक्टर साहेब तर अजून पण नाही आले. फोन लावून बघतो. हॅलो. हॅलो. हा, डॉक्टर साहेब बोलताय ना? हा बोला, बोलतोय. अहो, तुम्ही येणार होते ना, अजून नाही आले इंजेक्शन द्यायला. अहो नेमकं काय आहे, आज ना पेशंट खूप जास्त आहे. आणि मग कधी येता? मला अजून 1 तास तरी लागेल. अहो, पण माझा ऑफिसचा टाइम झाला ना आता, मी नाही थांबू शकत नाही 1 तास. अहो मग एक काम करा ना, तुम्ही जा ऑफिसला, मी हा. मॅडमला इंजेक्शन देऊन निघून जाईल. बरं, मग तसं करू का मी? हा तसं करा ना मग, कारण आता तुम्हाला टाइम नाही, मग कशाला. हा, कारण आधीच लेट झाले, 15 मिनिटं मला माहिती आहे. हा मग तेच ना, कशाला लेट होताय तुम्ही. तुम्ही जा, मी येऊन इंजेक्शन देऊन निघून जाईल. बरं, चालेल चालेल, ओके सर. हा. हो हो, ठीक आहे. डॉक्टर साहेब येतो म्हणतायत, माझं मी निघून जातो. अगं ऐक ना, ऐक, त्या मॅडमला इंजेक्शन द्यायचंय, तर मी इंजेक्शन देतो त्यांना. तर तू आज एक काम कर, तुझे क्लिनिकवर पेशंट वगैरे आहेत ना, हो. आज माझं क्लिनिक सांभाळ तू, ते पेशंट वगैरे हँडल कर. मी बरं. इंजेक्शन देऊन येतो थोड्या वेळात, 1 तासात. येऊ? हो हो, जा तू. डॉक्टरांचं तर नेहमी नेहमी झालंय, जिथं पण गेले ना लेडीज सोबत असं वाईट वागता. या डॉक्टरांनी ना आजपर्यंत खूप बायांचे संसार मोडलेले. दाखवते आता यांना. बरोबर 12:30 वाजता गोळी खायला लावली होती. अर्ध्या तासापूर्वी खाल्ली वाटतं गोळी. काय करते? कोणती तपासणी चालू आहे? कसलं इंजेक्शन देताय तुम्ही? तुम्ही तर ऑफिसला गेले होते ना? अरे, मी का वापस आलो माहिती का? मला सगळे तुझे कान कळले म्हणून वापस आलो. अरे काय करत होता? काय नाही, चेकच करत होतो. असं चेक करतं कोणी? असं इंजेक्शन देतो कोणी? अरे, मी तर तुला डॉक्टर साहेब बोलायचो, पण ती लायकी ठेवायची ना डॉक्टरची. काय चेक करत होता? अरे, माझ्या बायकोला झोपायच्या गोळ्या देऊन काय करायचं विचार होता तुझ्या डोक्यात? अहो तसं काही नाही, झोपेची गोळी म्हणजे झोपल्यानंतर त्यांचं पोट दुखणं बंद होईल, त्यांना त्रास होणार नाही, त्याच्यामुळे मी त्यांना झोपेच्या गोळ्या अरे, देतो. ठीक आहे, झोपायच्या गोळ्या द्यायला, पण मागे बसून काय करत होता? इंजेक्शन असं देतात का? अरे, तुमच्यामुळे चांगले डॉक्टर सुद्धा बदनाम झाले माहितीये का? काही जण असे करतात म्हणून सगळ्याचीच बदनामी होती. अरे, तपासायचा तर नीट तपासायचा. डॉक्टरीपेक्षा चांगलं जपला पाहिजे माहितीये का माणसाने? अहो निघा बाहेर, नाही तपासायचं मला, निघा. जास्त तर हे केलं मी पोलिसला बोलवून घेईल, निघा. ते माझं हो. येऊ नका इकडे परत, जा. अरे, चांगलं डॉक्टर समजलं, चांगलं तपासायला म्हणाला, वेगळंच काम करतोय. रुपाली, रुपाली, हिला शुद्ध येणारच नाही, गोळी दिली ना रुपाली.